आहोत. तर तुम्ही बघू शकता. तर पॅकिंग काय करता आपण, तर आपल्या आता एकविरा आईची पालखी आलेली आहे जवळ. तर आपण आता उद्याच आपली पालखी आलेली आहे. तर उद्या आपली पालखी निघणार आहे एकविरा आईची. तर आपण आता बॅग पॅक करतो आपलं. हे बघू शकतो मी इकडे बॅग, इथे एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, ही आणि कपडे उद्यासाठी ठेवलेले आहेत. पसारा भरपूर झालेला आहे रूममध्ये, कारण कपडं नीट पॅकिंग करता सगळं काय राहिलं नाही पाहिजे. आणि बऱ्याच काही गोष्टी आहे, म्हणजे आता सॉक्स बिक्स आपल्याला अजून आणायचे आहेत. अजून आणायला गेलो ना आपण डीमार्टला जाऊ पटकन आता ना, सॉक्स बिक्स नवीन घेऊन येऊ. कारण चालायला बरा फायदा पडतो सॉक्समध्ये, चप्पलमध्ये. कारण चप्पलमध्ये असा पाय घासत नाही. सॉक्समध्ये सॉक्स घालून चप्पल घालून गेलो चालत तर मग चांगलं वाटतं, नरम नरम वाटतं, म्हणजे त्रास नाही चालायला आपल्याला. आणि बघू आता उद्याचा. आज तर वातावरण चांगलं तर नाही बोलता येणार, पावसाचं असं वातावरण होता. उद्या पाऊस नाही येणार तर बरं आहे. म्हणजे एकदम मस्त असा आरामात आपला प्रवास झाला, म्हणजे मस्तपैकी पदयात्रा आपली एकविरा आईची. तर उद्या आपली आता पालखी निघेल. तर चला आपण आता बॅग पॅक करू. बॅग पॅक करून झालं का नंतर आपण भेटू डीमार्टला जाताना. तर मग आपण तिकडे बोलूया. तर मग मित्रांनो, डीमार्टची तर आम्ही कधीच आलो. व्हिडिओ काढायची राहिली, आता काय सांगू. डीमार्टला व्हिडिओ काढायची. आमचा बाक्या बघा, बाक्या वगैरे, बाक्याला आमचा बाक्या गिरीश का आमचा आला नाही, त्याला काय सुट्टी भेटली नाही. आमचा पोलीस आहे ना रे गिरीश, झाला आहे पोलीस. आता रिक्षा काढलेली आहे. आता रिक्षा का काढलेली आहे तर आम्ही चाललो आता केस कलर करायला. मी तर नाही करणार, बघू शकता तुम्हाला माहिती आहे. माझ्या डोक्यावरच केसा नाही आली. तर आमची रिक्षा निघली आहे. आमच्या पित्याला केस कलर करायचे, आम्ही केस कलर करायला चालले आहो. आणि आता गट्टू लावून घेत आहो, गट्टू लावून कलर करायचे. ए पटकन चप्पल घालायला डायरेक्ट आपण न्हाव्याकडेच जाऊ, तेव्हा पोचू. बघू शकता आपण आता केस कलर करायला आलो. प्रितेश इकडे, बाकी इकडे विनू. विनू आहे का इकडे? विनू आहेच नाही करत, जाऊ दे. कलर केल्यावर बघू आईचा. काय रे गट्टू, गट्टूला तर आम्ही मस्त लाल करू केस. मस्त लाल करू जाऊन केस, असं लाल करायचं नाही तर लाल का नको. इथं करू जो कोंबडा मस्त लाल लाल, हा का मस्त. याला पण आपण सजू नाही, इकडे पित्याला पण आपण 2-3 कलर टाकू. मग नंतर कलर झाल्यावरच भेटू डायरेक्ट मग आपण. गट्टू बघ रे इकडे, बघ डोलन गेला बघा. गट्टू बघा, गट्टू इकडे. बाक्याचं बघा केस, बाक्याचं. पित्याचं पण बघा, अशी तंदुरी हरका रॅप केलेला आहे पित्याला, तंदुरी हरका. आता थोड्या टायमात तंदुरीचा फॉईल पेपर निघला ना का मला समजेल तंदुरी ओके झाले का नाही. तर तुम्हाला डायरेक्ट काढली ना का दाखवतो याचा केस. बघू शकता आपल्या प्रितेश भाईचा तर केस निघतात. बघू आता कसं झालं कलर. बघू शकता कसलं एकदम. आणि इकडं आपण आपला ब्लॉग लावलेला आहे प्रितेशचा, बघू शकता. आता याच्यावर गुलाबी मारायचे ना कलर, गुलाबी पण कलर मारायचे. बघू शकतो मी कसं असं केस झालेले आहेत मस्तपैकी एकदम असं गोल्डनच्या गोल्डन झालेले आहेत केस. आता आपण आता केतनला पण आपल्याला आणा जायचे. आता डायरेक्ट आपण आता याचं गुलाबी केस झाल्यावर दाखवू आणि मग केतनला आणायला जाऊ आपण. आता आपण चाललेलो केतनला आणायला, सोमटण्याला. बघा केस बघा कसं लक 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 चमकतात डायरेक्ट केस त्याचं. आणि आपण आता आले इंडिया बुलच्या इथं. तर आपण आता केतनला घेऊ आणि केतनला घेतला का मग आपण जाऊ कोलक्याला. तर मग सकाळी आपली पालखी निघल. मग केतन चले हे पटकन आलाय केतनला यायला. असं लोध्या आलाय, लोध्या आता बसणार आणि मग जाऊ आम्ही झोपू. केस बघा कसलं कलर केलं पद्धतशीर. घरी गेलं ना उद्या नुसतं चमकतीन केस. बघा कसं गुलाबी गुलाबी पद्धतशीर. तर आहे का मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता तयारी करत होतो. हे बघा तयारी झालेली आहे आपली मस्तपैकी, घातलेलं आहे कोली रुमाल. तर आपण आता जाऊ पालखी आणायला आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. मग तिकडून पालखी आपण घेऊन आस्ते आस्ते नाचत नाचत स्टॉपपर्यंत येऊ. आणि मग नंतर स्टॉपपासून मग स्टॉपवर आपण थोडासा नाश्ता करू आणि मग तिथून आपण आपल्या पदयात्रेला सुरुवात करू. तर चला आपण आता जाऊ आणि तिकडे प्रितेशला बघू प्रितेशची तयारी झाली का नाही. इकडे बघा इकडे केतनची तयारी झालेली आहे, केतन पण रेडी झालेलं आहे जायला. तर चला आपण थोडं 5-10 मिनटात निघू आपण. काय राहिलं आहे काय नाही ते बघू बॅगीमध्ये ठेवायचा. कारण पटकन काय राहिलं तर एका गोष्टी परत येता नाही येणार पटकन एवढं लांबून. तर बघू आता नीट निवांत 5 मिनटं आणि मग नंतर आपण डायरेक्ट प्रितेशच्या इथं भेटू. त्याप्रमाणे यावर्षी पण पालखी आपली निघलेली आहे. आपण यावर्षी पण लेट चाललेलो आहे.
मागे अशी तिथं भेटलेली तिथंच आपल्याला ही पण पालखी भेटणार आपली आता. तर हे बघा मस्त आपली तयारी झालेली इकडे पिठ्या बघू शकतो मी कोलग्यावरची मानस पालखीची लुंगी घालून. आता आपली पालखी आली तर पालखीची इथं भेटू आपण. बघू शकता पालखी आपली निघालेली आहे. आता अशी पब्लिक पण आपली आता गोळा होईल. जशी पालखी गावामध्ये जाईल तशी पब्लिक गोळा व्हायला सुरुवात होईल. तर इकडे सगळे आम्ही थांबलेले आहेत आता. जशी आता पालखी जाईल पुढं तशी पब्लिक पण गोळा होईल जाईल गावातली अशी कारण काय करायच्या आधी रांगोळ्या झाल्या नाही तर ह्या होतील येतील. तर आपण आता गाव पालखी आता पुढे गेलेली आहे. आपण चालत आलो मागं करा आपल्या बॅग घ्यायची होती. बॅग आपण गाडीमध्ये टाकू डीजेच्या गाडीमध्ये बॅग टाकू नाही तर कुठल्या ज्या गाडीने जागा भेटेल त्या गाडीनं आपण बॅग टाकू आणि मग आपण चालत जाऊ. तर चला आता काय आपल्या स्टॉपवर भेटू आपण. त्यामध्ये नंतर आपण चालत जायला सुरुवात करू. सर्वांनी नाश्ता करून घ्या आणि नाश्ता झाल्यानंतर आपण चालत जाऊ. पालखीच्या पाठीपाठी आपण चालत चाललेले आहोत आणि मस्त की डीजेच्या तालावर असा नाचत नाचत जाऊ आपण. तर बघू शकता आपली मागे पब्लिक भरपूर आहे, भरपूर अशी पब्लिक आहे. मस्त की नाचत नाचत जाऊ.
पालखी पुढे गेलेली आहे. पितेच्या मुलं आपण मागं राहिलो. तिचा फोटो काढत आलं डुलत येतोय नुसता मागशी. तो आता आहे बघा मागं आपल्या अशी अशी चालली आता पालखीला गाठत काय आता गाठून पाठवते पालख्या. जास्त पण लांब नाही पालखी जवळपासच आहे ना. आता वातावरण म्हणजे लय बेकार वातावरण आहे. धड ऊन पण नाही ना सावली पण नाही. नुसतं असं गरम असं वातावरण आहे. असं वाटतं 5 मिनिटात कधी पण पाऊस येऊ शकतो. पाऊस येणार नाही माहिती आहे तुम्हाला. पण आला मग झाला लपडा फुकट. आता त्याला पटापट पालखीला गाठू. बरीच पुढे धावत जायला लागेल. त्याला धावत जाऊ केतन बघा. केतन बाई इकडे केतन यांच्या लिपॉम घातला भारी आणला डीमार्टची. चांगलं द्या लिपॉमचे काय आली गे हा लिपॉम गुलाबी घेऊन आला. गुलाबी लिपॉम डायरेक्ट गुलाबी ओढ झालं. पालखी बघा इकडे पुढे आपली पालखी आहे. मागं इकडे पिते आहे. तिथं आस्ते आस्ते चालत येत आहे. पास काही येत नाही. येईल आता धाव दिला आता लगेच. मी बघू शकता आपल्या मग पालखी आलेली. आपण गाठलेलं आहे पालखीला धावत दम लागला थोडा पण चालतंय. ही बघा आपल्या मग पालखी आले. इकडे आपल्या मागे आहे डीजे. मस्त की असं चालत चालल्यावर मजा करत झाल्यावर आईची पालखी मस्तपैकी सजलेली पालखी आपली आईची. मस्त की चांदीच्या सारखी अशी बनवलेली. चांदेरीमध्ये असं मस्तपैकी असं चांगलं डिझाईन आखलेलं. हे बघा आपल्या या साईडला आपला डीजे आहे. तर डीजेच्या पाठी आपण जाऊ थोडा पुढं. पालखी आपली येईल मग आपण पुढं जाऊ त्याला. तरी कशावरी थांबल्या. अरे या गाण्यासाठी हात वरती. सगळा तर मान दिला. तुला मान पाहिजे काय सगळा तर मान दिला. अजून काय मान दे. सोन्याचा सोनियाची नादाबाई. आपली पालखी आलेली आहे. सर्व मित्रांनो आता मात्र आम्हाला थोडं ऊन आलेलं आहे. आणि आता थोडं ऊन जाणवायला लागलेलं आहे. आता वाजलेत आपल्याला 10. आता आपण पोचलेलो आहे बारवाईच्या इथं. आणि आता आपटा कोलीवाड्याची पण पालखी आले. मोपाड्यामध्ये पोचले. बघू आपल्याला भेटते का टाकेदेवीच्या इथं. मला तर असा अंदाज आहे का टाकेदेवीच्या इथं आपली पालखी ना आपटा कोलीवाड्याची पालखी दोन्ही पालखी असं भेटतील तिथं असं वाटतं मला. कंप्लीट एकाच टायमिंगला पोचतील. बघू आता काय होतं पुढं. असं वाटतं भेटतीनच. आणि ऊन आता गरमी जाणवायला लागली. आता या आपण टोपी थोडीशी ठेवून नंतर काढून आता घालू. बघू कसं काही होतं आपल्याला गरमीच्या ह्याच्यात ना. आपल्याला जेवायला बघू मग किती टाईम लागतं. आज यंदा पालखी थोडी 1 तास लेट निघले गावात ना बोलल्यावर. 1-1.5 तास आपण लेटच बसू उन्हाच्या ह्याच्यानं. आता ऊन तर यायला लागलं बोलल्यावर. जरा काय आता पुढं जाऊ. आता गट्टू बघा आता दमलेला आहे. गट्टू दाखव. दमला ना तू गट्टू का नाही. इकडं मागं बघ दमला का कसा. धावून दाखव रे. गॉगल बघ गॉगल तुझा काय नुसार चढतंय टेम्पो काय माहीत. मागं असं नुसार चढतंय.
टाकी देवीची झालेला आहे आणि हा बघा कल्पेश आलेला आहे पालखीचं दर्शन घ्यायला आपल्या. तर इकडं आपली आता पालखी येईल. बघा इकडून आपली पालखी आलेली आहे त्या साईडून. आणि इकडं बापदेवीच्या इथं आपला बापदेव सॉरी टाकी देवीच्या इथं आपण आता दर्शन करू मस्त की टाकी देवीच्या पाया पडू आणि मग आपला परत पुढं चालत जायला सुरुवात करू. बघा कल्पेश, मग कसं वाटतं कल्पेश तुला? एकटा झाला? एकटा झालो. आता घेऊन पास तर आता आपण टाके देवीचं दर्शन घेऊ आणि आपण पुढं प्रवासाला सुरुवात करू. पण आता आलेल्या आहोत टाके देवीच्या इथं. आता टाके देवीच्या इथं आपण आता पाय पडू आणि मग आपण थोडी इथं विश्रांती करू आणि मग नंतर आपण आपल्या पुढे जाऊ. टाके माते की जय. आपली पालखी आता गेलेली थोडी पुढं चालत. आपण आता आपटा कोलीवाड्याच्या मानाच्या पालखीची वाट बघत होतो पण पालखी अजून भरपूर लांब आहे, अर्धा तास लागेल. बघू आपल्याला चालत जाता जर पालखी ती काय 5 पालखी येत आहे आणि ती पालखी आपल्याला भेटेल ना घेतात? भेटेल नक्की भेटेल. आपली पालखी पुढे गेले तुम्हाला दाखवतो नंतर. आपण जाऊ आता पालखीच्या सोबत. चला पटापट. कारण हा आपला टाके देवी ते चौकचा मधला जो अंतर आहे ना, अशी गरमी होते ना, असा कंटाळा येतं ना चालत म्हणजे भरपूर कंटाळा येत आहे. तो लवकर टाईम जायत नाही म्हणून पालखीच्या पाठी असलं का पटापट टाईम जात आहे निघून. म्हणून मग आता पालखीच्या पाठी झालं पटापट आपण भेटूया पुढं. उद्या एकविरा माते की जय. तर मग मित्रांनो आपण आता चौकला आलेलो आहोत. चौकला आता थोड्या मिनिटात आता चौकच्या थोडं पुढे गेलो का आपले मित्र आपल्याला ज्यूस ठेवला ना का ज्यूस ठेवलेला आहे. तर आता तिथं ज्यूस वाटप आहे तर तिथं आपण ज्यूस पिऊ आणि त्यानंतर परत आपल्या पुढे जाऊ. थोडा 10-15 किलोमीटर 5-6 किलोमीटर पुढे गेलो का आपल्याला मग जेवणाची सोय म्हणजे तिथं आपण जेवू आणि थोडा आराम करू. तर आपल्या समोरच पालखी आहे, बघू शकतो मी आपली पालखी चाललेली आहे मस्त म्हणजे. आपण त्याला आता डायरेक्ट आपण आता मित्र असतील तिथंच डायरेक्ट आपण भेटू. तर मित्रांनो आता बघू शकता आपल्याला आता इथं कुल्फी वाटप चालू आहे. कुल्फी वाटप मस्तपैकी आता गारगार उन्हामध्ये मस्तपैकी असे कुल्फी खाऊ आणि कुल्फी खाईत जाऊ आपण पुढं. आणि याच्या पुढं परत ज्यूस पण आहे, आपल्याला ज्यूस पण भेटेल. कुल्फी प्लस ज्यूस मस्तपैकी गारगार होईत जाऊ आपण गारगार. बघा आबजी दादा आहे कुल्फी जाताना आपल्याला आबजी दादा बघा मस्तपैकी कुल्फी. आणि बघा मंग्या का आमचा मंग्या का आईस्क्रीम वाटतं आमचा मंग्या का. येऊ वेदू बघा वरत वेदू सॉरी मस्त कुल्फी खाता हे बघा. हा मस्त असं गारगार वाटतं गारगार बरं वाटला. आता कालपासून ऊन नव्हता, आज ऊन आला नेमका. तर आता पुढं आपल्याला आता ज्यूस प्यायचा, ज्यूस पण प्यायला जाऊ चला. पण आता चौकला पोचलेले आहो. हे बघा शंकर भगवान की जय बम बम बोले. शंकर आपला चौकचा आणि इथं आपण चालत चाललो आता थोडंच पुढे आपल्याला ज्यूस आहे तिथं आपण ज्यूस पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला जेवायला. मग आता आपल्या चौक जांभोली गावाच्या मित्रांनी आपल्याला ज्यूस ठेवलेला आहे इथं बघू शकता. आपला अनुशेठ काय बोलता अनुशेठ बघा आपला ज्यूस ठेवलेला आहे. ज्यूस पितो आपण. मस्तपैकी आपला ज्यूस वाटप केलेला आहे. आपल्याला मस्तपैकी एकदम भारी मध्ये असा ज्यूस दिलेला आहे. तर मग मित्रांनो आपण थोडासा इथं विश्रांती घेतलेली. चौक जांभोलीच्या आपल्या मित्रांनी ज्यूसची सोय केली आपल्या सर्वांसाठी आपल्या पूर्ण पालखीला. तर आता मस्तपैकी ज्यूस पिला आणि इथं थोडा वेळ आपण पालखी थांबवलेली 10-15 मिनटं आपण थोडी विश्रांती घेतली. पायांना पण बरा वाटला आपल्या. तर आता पालखी निघलेली आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आता आपण निशिल्यांच्या इथपर्यंत जाऊ मग तिथं आपल्याला जेवणाची सोय केलेली तिथं आपण जेवू. मग नंतर तिथं थोडी विश्रांती करून आपण संध्याकाळी परत आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊ. आपल्या खोपोलीकडे निघू आपण जाण्यासाठी.
मित्रांनो आपण आता पोचले होते बापदेवाच्या इथं. बापदेवाच्या इथं आपण आता पालखीला थोडा वेळ थांबू. इथं 5-7 मिनटं थांबू, पालखी दर्शन करू बापदेवाचं आणि मग आपण तिथनं आपण पुढं निघू आपल्या प्रवासाला जाण्यासाठी. ते बघा आपल्या मागे पालखी आलेली आपली. तर बघू आता इथं भोईरकाका आपलं आपटा कोलीवाड्याचं भोईरकाका दिसताना का बघू कोण बोलते तर. बहुतेक ते पालखीतच आहेत मागं, कॉल केला त्यांना. आता दर्शन करू आपण आणि मग आपण पुढच्या प्रवासाला आपल्या निघू. हे बघा आपण आता आलेले आहोत बापदेवाच्या इथं. बापदेवाच्या इथं आता आपण पाय पडू आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. तर मित्रांनो आपण आता महालक्ष्मी मंदिराच्या इथं पोहोचलेले आहोत. हे बघा आपली पालखी आलेली आहे. आता आपली इथं जेवणाची सोय आहे. इथं आपण जेवू आणि थोडा वेळ विश्रांती करू आणि नंतर आपण आपटा कोलीवाड्याच्या मानाच्या पालखीला भेट द्यायला जाऊ. तिथं पण आपण दर्शन करायला जाऊ आणि मग तिथून मग नंतर परत येऊन आपण आराम करू आणि त्यानंतर आपण 4-4:30 वाजता परत आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे खोपोलीकडे जायला निघू. आपण आता जाऊया आपण आणि मस्तपैकी जेवू. तर आपण डायरेक्ट जेवायला पोहोचू, डायरेक्ट तिकडेच भेटूया. मित्रांनो आपल्याला वाटलं महालक्ष्मीचं मंदिर आहे, पण महालक्ष्मीचं मंदिर नाही, हा तुळजाभवानीचं मंदिर आहे. आपण आता मंदिराच्या मागच्या साईडला बसलो जरा आराम करत. आपण थोडासा आराम करू आणि मग दर्शन घेऊ, फ्रेश होऊ. फ्रेश झालं का मग थोडा दर्शन घेऊ आणि मग जेवायला बसू आपण. तर आता थोडासा झोपतो आपण, अर्धा तासात झोप काढूया आपण आणि मग नंतर फ्रेश झाल्यानंतर भेटूया डायरेक्ट. तर मग मित्रांनो मस्तपैकी आपण आता फ्रेश झालेलो आहे. आपली पालखी निघलेली बघू शकता, आपला डीजे लागलेला आहे. तर आता आपली पालखी इथं मागची निघतं आपली मंदिरातनं पालखी आणि मग आपण आता पुढं खोपोलीकडे जायला निघू. खोपोलीला आपली बघा आपली पालखी निघलेली आहे. पालखी पण आपली पुढे गेलेली आहे. आता मस्तपैकी नाचत नाचत आपण आपल्या पालखीमध्ये जाऊ आणि आपल्या जीत बघायचा नाचत आहे. जीत चकडेवाला झालेला होता, जीत चकडेवाला. बघा आपली पालखी चाललेली आहे. पालखीच्या पाठीपाठी आपण चालावं, पालखीच्या नाचत नाचत चाललेले आहोत आणि असंच नाचत नाचत कधी खोपोलीला पोहोचू समजणारच नाही आम्हाला पण. आपटा कोलीवाड्याचं पण पब्लिक आहे. पालखी निघलेली आहे, पालखी पुढे गेलेली आहे. आपल्या समोर आपटा कोलीवाड्याची पालखी आलेली आहे. इथं आपटा कोलीवाड्याची पालखी आहे, याच्या मागे आपली पालखी आहे. दोन्ही पण आपल्याच पालखी आहेत. एक मानाची पालखी, एक घरची पालखी. दोन्ही पालखी आजूबाजूला, एक मानाची पालखी, एक आपली पालखी. हे बघा आपटा कोलीवाड्याची पालखी. होऊ शकता आपल्या मागात आपटा कोलीवाड्याची पालखी आहे. तर पालखी घ्यायला भरपूर गर्दी आहे. आपल्या प्रितेशनी पालखी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तुझा केस बघा तुम्ही कसं झालेले आहेत, नाचून नाचून पूर्ण घामाघूम केस झालेले आहेत आणि एकदम असं भरलेले आहेत नुसतं पाण्याने. बघा मित्रांनो आपली
पालखी आपली थांबल आणि 5-10 मिनिटं थांबल पालखी आणि त्याच्यानंतर आपली पालखी पुढे निघाल प्रवासाला कोकलीकडे. जय श्रीराम. वरून पालखी निघलेली आहे कोकलीकडे जायला. आता सगळं आम्ही नाचत नाचत जाऊ इथनं. पक्याद्वारे दिवला लागतं जायला टाइम हो पण केला बोला काय बोलणार. पक्याद्वारे दिवला लागतंय कारण मध्येच गाणी चालू होत आहे. आवाज तुम्हाला येत नाही त्या जोरात दिवला लागतं. आता डायरेक्ट आपण आता कोकलीला जाऊ. नाचत नाचत जाऊ. आपलं प्रीतेश इथं गाणी बोलतोय. बोला गाणी बोल. बघा कसलं भारी गाणी बोलतोय. मित्रांनो आपण आता कोकलीच्या जवळ पोहोचलेले आहोत. आता इथं कोकलीच्या इथं हनुमान मंदिर आहे नदीच्या पलीकडेच इथं. तर त्या हनुमान मंदिरामध्ये आपली आज वस्ती आहे. तर मग नंतर आपण पहाटे सकाळी 4 वाजता परत पदयात्रेला सुरुवात करू. बघू शकता आपली मागं पालखी आहे ही बघा. बघा आपली पालखी फायनली आलेली आहे हनुमान मंदिराच्या इथं. आपला DJ आता बंद झालेला आहे. आता मस्तपैकी आपण फ्रेश होऊ आणि मग थोडीशी विश्रांती करू आपण. आणि गाणी लावलेलं आहे पोरांची ख्वाहिश आहे त्यासाठी गाणी लावलेलं आहे नाचाला. हे बघा इकडं पलीकडं मारुती मंदिर आहे. इथं बघू शकतो मी त्याला दिसतंय बघा. इथं मारुती मंदिर आहे. इथं आपली वस्ती आहे. तर इकडं आपण वस्ती करू मग सकाळी जाऊ. तर जरा आपण डायरेक्ट आता फ्रेश झाल्यावर भेटूया. बघू शकता आपण बघा मारुती मंदिर. आपण आता मारुती मंदिरामध्ये आलेलो आहे. तर इकडे आज आपली वस्ती आहे. आता पालखी सध्या बाहेर आहे. नंतर आपली पालखी आतमध्ये जाईल. मग आतमध्ये पालखी ठेवली जाणार आहे. नंतर मग आपण फ्रेश व्हायला मागं नदीमध्ये जाऊ नाही तर कुठं बघू आता कुठे काय सोय केलेले मग तिकडे आपण जाऊ. आपण आता मंदिराच्या मागे नदी आहे. तर नदीमध्ये आले मस्त की पाय टाकले गार असं बरं वाटतंय ना पाण्याने. एकदम शांत असा मस्त की बरा वाटला. म्हणजे उद्याला डायरेक्ट पाय होतं येईल एकदम. जितने आमच्या असं आडलवलं ना DJ वाल्याला काय सांगू तुम्हाला. नाच तुला डान्स केला पाहिजे जितने. काय जित काय बोलायचे तुला फोनवर बोलतोय बघा. इथं भवरी बघा अशी इथं पाण्यात मध्ये मध्ये भवरी येते बघा गोल 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 गोल. आता मस्त इथं आपण 15-20 मिनटं थांबू. मस्त ओके बाय हो झालं ना जरा बरा वाटायला लागला ना आपण निघू. मग काय आता इथंच फ्रेश होऊ. आता हे बघा आपलं मासं बघा. मासं कसं पाण्यात उतरले मस्त की आंघोळ होतात. डुबक्या मारतात पाण्यात डुबक्या. आता थोड्या टायमात मी पण जातो डुबकी मारायला. बघ तोंडाच्या हरहर गंगे बोलताना पटकन खालच्या खाली पाणी नको भरू. आपण आता आपण आंघोलीला जाऊ आणि मग नंतर मग डायरेक्ट जेवू मग मस्त आहे की झोपू. मित्रांनो मस्तपैकी आपण फ्रेश झालेलो आहे. तर आता जेवायला आता चाललो आपण बाहेर नाही म्हणजे आपल्या इथंच बाहेर म्हणजे या कुसाच्या पलीकडे बाहेर जेवायला आहे आपल्याला तिथं झालेलं जेवण. तर तिथं आपण आता जेवायला जाऊ आणि जेवून आलो का मग मस्तपैकी थोडा वेळ चालू इथं नॉर्मल फ्री व्हायसाठी पाईप परत आणि मग नंतर झोपू आणि मग डायरेक्ट सकाळी लवकर मग 4ला उठू. 4-3ला उठू फ्रेश येऊ परत आणि मग पुढं आपण जाऊ चालत. मग घाटामध्ये थोडासा आपण थांबू. शिंगरोबा देवाच्या इथं थांबू आपण घाटामध्ये. मग तिथं नाश्ता आहे आपल्याला शिंगरोबा देवाच्या इथं. तिथं नाश्ता करू. मग नंतर तिथून आपण डायरेक्ट मग पुढं जाऊ. मग डायरेक्ट खंडाल्यामध्ये आपल्याला परत थोडासा एक ठिकाणी थांबतो 15-20 मिनटं. मग तिथून आपण पुढं जाऊ.